तेल घेऊया आपण पहिले। गुजराती स्टाईलने आपण आज कटलेट बनवणार आहोत। जिरे घेतले आधी आपण। तीळ घेऊया। तीळ थोडी तळली गेली, आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊया। आता आपण लसूणची पेस्ट घेऊया। चांगली फोडणी झाली आपली। आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या, गाजर, बीन्स, शिमला मिरची, वाटाणे, आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। सगळ्या भाज्यांना आपण आता चांगलं वाफवून घेऊया। झाकण ठेवूया थोड्या वेळ। भाज्या आता थोड्याशा वाफवून झाल्या आहेत। त्याच्यात आपण आता मसाले टाकून घेऊया। गरम मसाला पावडर, थोडं चटपट स्वाद येण्यासाठी आपण थोडं आमचूर पावडरच टाकणार आहोत त्याच्यात। हळद पावडर, लाल तिखट, धने पावडर, हे सगळं एकत्र करून घेऊया आपण। आता आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया चवीनुसार। लिंबूचा रस, अर्धा लिंबूचा रस घेतला आहे मी। कसुरी मेथी, एक अर्धी वाटी आपण कोथिंबीर घेतली आहोत। आता हे सगळं आपण चांगलं एकत्र करून घेऊया। हे चांगलं एकत्र झाल्यावर आपण थोडं भाज्यांना मॅश करून घेऊया। जास्त आपल्याला मॅश करायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने आपल्याला थोडं मॅश करून घ्यायचं आहे। भाज्या आपल्या मॅश पण झालेल्या आहेत। आता आपण हे थंड करायला ठेवूया। आपल्या भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण हे पोहे घेतले आहेत। इथे अर्धा बाउल आहे हे, याची आपण मिक्सरमधून बारीक पावडर करून घेऊया। हे बघा, पावडर करून घेतली आपण पोह्याची। साधारण आपल्या एक वाटी पावडर आहे ही पोह्यांची। बाउलमध्ये आपण बटाटे घेतलेत, साधारण 3 बटाटे घेतलेत उकडून आणि एकदम थंड करून घेतले आहे। त्याचं मॉइश्चर आपल्याला नाही भेटणार जास्त। हे सगळे आपण आता हाताच्या सहाय्याने पूर्ण मॅश करून घेऊया। मऊ आपल्याला एकदम उकडून घ्यायचे आहेत बटाटे। त्याचं थोडंसं जाड पण राहिलं नाही पाहिजे, हे बघा अशा पद्धतीने। आणि याच्यात आपण सगळे व्हेजिटेबल्स, जे भाज्या आपण बनवलं होतं त्याचं मिश्रण, मसाला त्याचा, तो आता आपण याच्यात एकत्र करून घेऊया। पोह्याचे जे आपण मिक्सरमध्ये पावडर बनवली होती ती पण आपण याच्यात टाकणार आहोत। आणि हे सगळं आपण एकत्र आता मळून घेऊया चांगल्या पद्धतीने। आता हे तयार झालेलं पीठ आपण आता याचं कटलेट बनवायला घेऊया। तुमच्याकडे मोल्ड असेल तर तुम्ही मोल्डमध्ये पण बनवू शकता। अशा प्रकारे आपले कटलेट रेडी झाले आहेत। चला मग आपण पुढची प्रोसेस करूया। मिक्सरचं भांडं घेतलं आपण,
त्याच्यामध्ये आपण ब्रेड घेऊया, ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी, आणि ह्या मिक्सरमधून आता बारीक करून घेऊया. बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले आहे. आता आपण मिक्सरमधून जे ब्रेड बारीक करून घेतले होते ते आपण आता ह्या पॅनमध्ये टाकणार आहोत. आपल्याला ब्रेड क्रम्स बनवायचे आहे. तुम्ही ब्रेड नसणार तर पावचा पण उपयोग करू शकता त्याच्यासाठी. ब्रेड क्रम्स आपलं रेडी झालं आहे. हे तुम्ही 1 हफ्त्यापर्यंत स्टोअर करून पण ठेवू शकता पॅक डब्या. बाउल घेतला आपण, त्याच्यात आपण मैदा घेऊया. एक अर्धी वाटी घेतली आहे. त्यात थोडं पाणी टाकून आपण घोळ बनवून घेऊया. घोळ बनवून झाला आपला. चला मग आपण आता कटलेट फ्राय करायला घेऊया. आता आपण हे घोळ बनवलं आहे, याच्यात आपण कटलेट टाकून घेऊया आणि मग ते ब्रेड क्रम्समध्ये पूर्ण ब्रेड क्रम्स लागतील अशा प्रकारे कोटिंग करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे सगळं. अशा प्रकारे कटलेट आपण बनवून घेतले आहे. आता आपण याला तळून घेऊया. आता आपल्याला मीडियम फ्लेमवर कटलेट सर्व तळून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत आपल्याला कटलेट. रेसिपी कशी वाटली तुम्ही आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.